सांगली शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी, नशेखोरी आणि अवैध धंद्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गोळीबाराच्या घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. जिल्ह्यामध्ये ड्रग्ज, गांजा, नशेच्या गोळ्या यांची खुलेआम विक्री होत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच मटका, ऑनलाईन लॉटरी, इतर अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. परवा 14 वर्षाच्या एका निष्पाप मुलाचा गोळी घालून खून करण्यात आला आहे आणि ही घटना सांगलीला हादरवून सोडणारी आहे. यावर पालकमंत्री, खासदार, आमदार काहीच बोलताना दिसत नाहीत. प्रशासनाला जाब विचारण्याचा कोणी धाडस करत नाही. गुन्हेगारी, नशेखोरी, लूटमार आणि महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचं चित्र दिसत आहे आणि यामुळे शासनाने तात्काळ कठोर कारवाई करून सांगली जिल्हा भयमुक्त आणि नशामुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी भयमुक्त आणि नशामुक्त अभियानाचे तानाजी सावंत, सतीश साखळकर यांनी केलेले आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीत भयमुक्त अभियान हयज्जाक करून आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक लढवली, पण निवडणुकीनंतर ते गायब झाले. खासदार केवळ पोपटपंची करण्यात मग्न आहेत. त्यांना नागरिकांच्या सुरक्षेचं काही देणं घेणं नाही का, अशी टीका सतीश साखळकर यांनी बोलताना केली आहे. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे. विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील, निवडणुकीच्या वेळेला मात्र यांना कायदा सुव्यवस्था आणि भय व नशामुक्त समाज पाहिजे असतो आणि निवडणुका झाली की एकमेकाच्या घरात राख्या बांधायचे, वटसावित्रीची पौर्णिमा करायची. मात्र जनतेला बाहेर सोडायचा धंदा ह्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी आखला आहे. त्यांचा सांगलीकर नागरिक म्हणून निषेध व्यक्त करतो. येत्या 8 दिवसात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित झाला नाही तर एकतर सरकारनं आम्हाला मारून टाकावं, नसेल तर कोण आमच्या अंगावर आलं तर त्यांना मारण्यासाठी, संरक्षणासाठी बंदुकीचे लायसन द्यावी. खासदार संसदेमध्ये बोलत असतात, ट्विटरवर बोलत असतात, पण प्रत्यक्षात मात्र कृती करताना दिसत नाही. गेले खासदारांना सुद्धा अपक्ष म्हणून विरोधात, भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला रोष म्हणून लोकांनी निवडून दिलं. मात्र 2 वर्ष संसदेत बोलण्याच्या पलीकडं पोपटपंचीशिवाय काही दिसत नाही. 2 वर्ष तुम्ही संसदेत भाषणं केली, मात्र त्याचा सांगली लोकसभेत काय परिणाम झाला आहे? त्यांच्या वार्डात ते राहतात त्या परिसरातील मोलाचा बळी गेला आहे. या बाबतीत खासदार बोलणार आहेत का, फक्त सत्ताधाऱ्यांचे हात मिळवून करून गप बसणार आहे? पालकमंत्र्यांची काय भूमिका आहे? पालकमंत्री विधान परिषदेच्या निवडणुकीत आहेत. आता ते अधिकाऱ्यांना एक सिंगल कॅडबरी देतात. माझं आजच्या ह्या तुमच्या माध्यमातून आव्हान आहे, त्यांनी आता एवढं चांगलं काम केलं तर तुम्ही आता सिंगल कॅडबरी न देता बॉक्सने त्यांना कॅडबरी द्यावी. लागत असेल तर मी एक ट्रक पालकमंत्र्यांना कॅडबरी पाठवतो. गुन्हेगारीचा आलेख वाढलेला आहे जिल्ह्याचा. सांगली जिल्ह्यामध्ये गेले वर्ष झालं आम्ही भयमुक्त नशामुक्तीच्या माध्यमातून अभियान राबवतो आहे, पण गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही. अगोदरचे SP होते, त्यांनी काही केलं नाही. पालकमंत्री आपले सध्याचे आहेत, ते फक्त कॅडबरी वाटत अधिकाऱ्यांना सुटलेत. टास्क फोर्स नेमली, हे नेमली, पण हे सगळं थोतांड आहे. आजपर्यंत असं काही झालं नाही. शहरातली गुन्हेगारी आहे असे आहे. दररोज मर्डर पडत आहेत, दरोडे पडत आहेत, महिलांवरती अत्याचार होत आहेत, अवैध धंदे राजरोजपणे उघड. ह्याला पालनपोषण कोण आहे? तर आमचं सरळ मत आहे, ह्याचा हप्ते ह्याचे बांधलेले आहेत महिन्याचे, ते पालकमंत्र्यांपासून, मंत्र्यांपासून सगळ्यांना जात आहेत. असं नसेल तर बघा बंद का होत नाही? मग काय यांनी काळे चष्मे घातलेत का? ह्यांना दिसत नाही का? आंधळे आहेत का? उघड सगळे अवैध धंदे चालू आहेत आणि ह्या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी वाढले. त्यातून ड्रग्सचे किती प्रकरणं झाली. आज रिव्हॉल्वर, ट्रक भरून रिव्हॉल्वर आहेत सांगलीमध्ये. एवढी आले कुठून? हे हत्यारी पुरवतंय कोण आणि ह्यांना पोचतंय कोण? तर ह्यांना पोचणारे इथले लोकप्रतिनिधी आहेत. ह्या लोकप्रतिनिधींनी संपूर्ण लाट सोडलेले आहे. ह्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही आहे. जनता मरो काय जगो काय, यांना सत्ता मिळाली पाहिजे, निवडून आलं पाहिजे, ह्यांच्या संस्था टिकल्या पाहिजे, हे सोडून दुसरं काही बघत नाही. आता जनता कंटाळले आणि आम्ही भयमुक्त नशामुक्तीच्या माध्यमातून ह्या सर्व नेत्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. यापुढचं आमचं आंदोलन असेल. आता सोमवारी आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहे. नागरिकांना स्वसंरक्षणाचे फॉर्म आम्ही भरून घेतलेले आहेत. त्यांचे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देऊन, तेही तेवढेच जबाबदार आहेत जिल्हाधिकारी, की सांगलीतल्या सर्व जनतेला स्वसंरक्षण हत्यारी द्या, लायसन्स द्या, ही मागणी आमची आहे. ह्या मागणीनंतरही जर कारवाई इथं जर होत नसेल आणि अशीच परिस्थिती राहिली तर यापुढे नेपाळसारखी परिस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये झाली तर नवल वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.